नमस्कार मंडळी. ध्यान म्हणजे काय आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्याचं काय महत्त्व आहे हे खूप गरजेचं आहे. ध्यान करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर ध्यान आपण जे करतो ते कशासाठी करायचं हे आधी आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. ध्यान करण्याचे फायदे काय आहेत आणि ध्यान का करावं, ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे. ते म्हणजे ध्यान ह्यासाठी करायचं आहे की त्यामुळे तुमच्या मनात चाललेली सततच्या बडबड करणाऱ्या मनाला शांती देणं म्हणजे ध्यान करणं. कितीही नाही म्हणलं तरी आपण सतत आपल्या मनामध्ये बडबड करत असतो, बोलत असतो. इतर कोणी नसलं घरात तरी मनाशी बोलत असतो की आपल्याला हे करायचं आहे, ते करायचं आहे, आपण असंच का केलं, आपण तसंच का केलं. दिवसभर काही ना काही आपण बोलत असतो. तर ही जी आपली मनाची बडबड असते ती अगदी आपण पूर्ण थांबवायची जर असेल, त्याला जर शांत करायचं असेल तर ध्यान हा एक त्याच्यावरचा उपाय आहे. मंडळी, ध्यान करायचं म्हणजे नेमकं काय करायचं. खूप जणांना प्रश्न पडतो की ध्यान करायचं म्हणजे नेमकं काय करायचं. काही करायचं नाही, छान असे डोळे बंद करायचे आणि एक 10 मिनटं, तुम्हाला सुरुवातीला 10 मिनटं करायला लागेल. हळूहळू वाढवत तुम्ही जितक्या वेळ त्याचा अभ्यास कराल तितक्या वेळ तुम्हाला जास्त त्याच्यातून फायदे होतील, त्याच्यामुळे फायदे होतील. जितक्या वेळ तुम्ही ध्यान कराल तितक्या वेळ ध्यान करताना फक्त आपल्या अवतीभोवती काहीही असलं तरी त्याच्याकडे कानाडोळा करायचा, दुर्लक्ष करायचं आणि आपल्या श्वासावरती नियंत्रण ठेवून त्याच्याकडे लक्ष द्यायचं. ज्यांच्याकडे नैसर्गिक सौंदर्य अवतीभोवती असेल त्यांना तर ध्यान करणं अतिशय छान वाटेल. पक्ष्यांचा किलकलाट असेल किंवा खळखळत्या नदीचा आवाज असेल तर आणखीन छान. अशा लोकांनी तिथं जाऊन जरी ध्यान केलं तरी खूप शांत मन लागतं, कारण तिथं खूप शांती असते. फक्त खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज असतो, तो सुद्धा कानाला अगदी लोभस वाटतो. आणि ह्याच्यातलं काहीच जर नसेल तर आजकाल यूट्यूबवरती तर इतक्या साऱ्या म्युझिकच्या आपल्याला म्हणजे ध्यान करण्यासाठी ज्या म्युझिक्स लागतात ते म्युझिक आपल्याला पुष्कळ प्रमाणात भेटेल. जसं की नदीचा खळखळता आवाज आहे, पक्ष्यांची किलबिल आहे, खूप नीरव शांतता आहे, मागे ओमचा आवाज आहे. अशा अनेक प्रकारचं तुम्हाला म्युझिक साऊंड तुम्हाला ध्यानासाठी मिळू शकतं. ते तुम्ही यूज करू शकता, वापरू शकता. पण ध्यान करणं हे आपल्या स्वतःसाठी अतिशय आवश्यक आहे. ध्यान करून जे फायदे आपल्याला होतात ते फायदे वर्णन न करण्या इतके चांगले असतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे ध्यान ही आपण आपल्या स्वतःसाठी दिलेली एक बक्षीस आहे. हे आपण आपल्या स्वतःलाच, आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी, मनासाठी दिलेलं एक सुंदरसं बक्षीस आहे. हे ध्यान करण्यामुळे मनाची आध्यात्मिक शक्ती वाढते, ऊर्जा वाढते, आध्यात्मिक ज्ञान वाढतं, बौद्धिक ज्ञान वाढतं. ह्या सगळ्या गोष्टी वाढतात. आपण जे ध्यान करत असतो त्या ध्यानामध्ये आपण इतकं तल्लीन होऊन, एकाग्र होऊन, त्याच्यामध्ये लीन होऊन जातो की ते ध्यान करत असताना आपल्याला कशाचंही भान राहत नाही. म्हणजेच आपली एकाग्रता वाढते. आणि ज्या वेळेला आपल्याला शारीरिक पीडा होत असते, मानसिक चिंता असतात, तेव्हा चिडचिड होते. ही चिडचिड होते का, किंवा शारीरिक पीडा आपल्याला का होते, तर आपलं मनाचं आरोग्य चांगलं नसतं. मनाचं आरोग्य का चांगलं नसतं, तर आपल्यामध्ये बौद्धिक परिपक्वता कमी असते, बौद्धिक परिपक्वतेची ऊर्जा कमी असते. ही ऊर्जा का कमी असते, कारण आध्यात्मिक परिपक्वता कमी असते, आध्यात्मिक ऊर्जा कमी पडते. आध्यात्मिक ऊर्जा का कमी पडते, कारण आपण तितक्या प्रमाणामध्ये ध्यान करत नाही. आध्यात्मिक ऊर्जा कमी पडते कारण आपली स्मरणशक्ती कमी होते. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी ध्यान आवश्यक आहे. शारीरिक पीडा का होतात, मानसिक चिंता का होतात हे सांगितलं. पण
आपलं पूर्वकर्म जे असतं त्या पूर्वकर्मानुसार आपल्याला शारीरिक पीडा होणार, मानसिक त्रास होणार. आणि हा कुठलाही त्रास कोणत्याही औषधाने बरा होणार नाही. याला फक्त रामबाण उपाय आणि एकमेव औषध एकच आहे, ते म्हणजे ध्यान. मनशांती. मनशांती कशातनं मिळते तर ध्यानातनं मिळते. खूप जणांचं म्हणणं असतं की आम्ही करतो सगळं, ध्यान करतो, पण आम्हाला काही मनशांती मिळत नाही. मग ध्यान करण्यामध्ये चूक होते, म्हणून मनशांती मिळत नाही. ध्यान कसं करायचं, किती करायचं, ह्याचं सुद्धा एक प्रमाण ठरलेलं असतं. कोणत्या वेळेला करायचं. ध्यान कुठेही करा, त्याला वेळ, काळ, जागा असं काहीही बंधन नाही आहे. असं म्हणतात बरेच जणं की एका ठिकाणी तुम्ही जर ध्यान बसून करत असाल तर तुम्ही त्याच ठिकाणी ध्यान करायला पाहिजे. पण त्याहीपेक्षा माझ्या दृष्टीने महत्त्वाचं हे आहे की आपण ध्यान करतो, कुठे करतो यापेक्षा आपण ते करतो आणि मनापासून आपण त्याच्यात तल्लीन होतो, हे अधिक महत्त्वाचं आहे. ध्यान करणं हे महत्त्वाचं आहे. ध्यान करण्यासाठी आपण जागा कोणती ठरवायची, जर तुम्हाला शक्य असेल तर ते आपण करावं. पण ध्यान करण्यासाठी अशी कोणतीही जागा ठरवलीच पाहिजे असं काही बंधन नाही. खूप जणांकडे छोटी घरं असतात, त्यांना नाही जमत. त्याच्यामुळे त्यांनी कुठं अगदी बाहेरच्या ओट्यावर बसून जरी ध्यान केलं तरी चालेल. सकाळच्या प्रहरी उठल्यानंतर छान शांतता असते. त्या वातावरणामध्ये सकाळी जितकं तुम्ही ध्यानाला बसाल तितकी चांगली ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण होईल. असं म्हणतात की तुम्ही ध्यान केल्यामुळे तुमच्या घरातल्या लोकांना त्याचा फायदा होतो. म्हणजे जगामध्ये जर पृथ्वीवरती काही लोक ध्यान करत असतील तर त्याचा फायदा बाकी सगळ्यांना होतो. आणि हे शास्त्रज्ञांच्या समोर सिद्ध झालेलं आहे. 100% लोक एकत्र येऊन जर ध्यान करत असतील तर त्यामुळे पृथ्वीवरच्या समस्या बऱ्याच अंशी संपतात, हे सिद्ध झालेलं आहे. लोणावळ्याला मनशक्ती केंद्र आहे. मी तिथे नेहमीच त्या शिबिरात जाते. त्या मनशक्ती केंद्रामध्ये असं एकत्रित ध्यान घेतलं जातं. एकत्रित अशी पृथ्वीची प्रार्थना घेतली जाते. हे जगन्माता आम्हाला सगळ्यांना सुखी ठेव वगैरे अशी ती प्रार्थना बरीच मोठी आहे. ही जी प्रार्थना घेतली जाते किंवा केली जाते त्या प्रार्थनेमुळे जितकं अंतर, म्हणजे कमीत कमी 5 किलोमीटर अंतर सकारात्मकता वाढते, सकारात्मक ऊर्जा पसरते. म्हणजे 100 लोकांनी एकत्र येऊन जर प्रार्थना केली एका ठिकाणी तर त्याची ऊर्जा जवळजवळ 5 किलोमीटर अंतरापर्यंत वाढते आणि आसपासचा सगळा जो परिसर आहे तिथे सकारात्मक ऊर्जा अधिक वाढलेली दिसून येते. नकारात्मकता त्या परिसरातली कमी होते. आइन्स्टाईनचं असं म्हणणं आहे की एका अणूचं विघटन हा त्याच्या शेजारील सर्व अणूंचं विघटन तो करतो. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींनी सुद्धा सांगितलेलं आहे की केवळ 4% लोक हे 96% लोकांना फायदा करून देतात. या पृथ्वी तलावावर केवळ 4% लोक ध्यान करतात, पण त्यांचा फायदा जो आहे ध्यानाचा, त्याच्यामुळे वाढणारी जी सकारात्मक ऊर्जा असते तिचा फायदा जवळजवळ आसपास असलेल्या 96% लोकांना होतो. तुम्ही जर रोज 20 दिवस ध्यान केलं, मात्र सतत करायला पाहिजे. तुम्ही जर रोज 20 दिवस ध्यान केलं तर त्या ध्यानाची जी ऊर्जा सकारात्मक असते ती ऊर्जा आपल्या घरातील व्यक्तींना फायदा देऊन जाते. त्यामुळे आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याचा परिणाम आपल्या घरातल्या व्यक्तींवर खूप छान होतो. एखादी व्यक्ती जर चिडचिड करत असेल तर तिच्या स्वभावात हळूहळू फरक व्हायला लागतो. मी एकदम फरक होईल असं म्हणत नाही, नाही तर मला लगेच धारेवर धरतील सगळे. हां मॅडम, तुम्ही तर म्हटलं, आम्ही तर करतो, आमच्याकडं तर काहीच फरक पडत नाही, उलट बायको तर रोज कडाकडा भांडते. नाही, असं नाही होत.
बायको जर रोज कडाकडा भांडत असेल तुमची, किंवा तुमचा नवरा तुम्हाला त्रास देत असेल, तर हळूहळू फरक होणार नाही आहे. एकदम फरक होणार नाही, हळूहळू फरक होणार आहे. तुम्ही रोज ध्यान करा, घरात बसून करा. तुमच्याकडे नुसतं बघूनच त्या व्यक्तीला फरक पडतो. त्यांना हळूहळू असं वाटायला लागेल की हे ध्यान करतायत तर आपणही ध्यान करूया. किंवा राग आलाही असेल, आपल्याला काही बोलायचंही असेल, तरीसुद्धा आता जाऊ दे, ध्यान करतायत ना, बोलू नंतर. म्हणजे आलं ना, म्हणजे इथे तुमचा राग थोडा कंट्रोल करण्याची स्थिती सुधारली. मग हे हळूहळू सुधारतं. म्हणून म्हणलं की तुमच्या घरात तुम्ही जर रोज ध्यान केलं तर तुमच्या घरातल्या सगळ्या, अगदी लहान थोरांसकट सगळ्या व्यक्तींना सकारात्मक फायदा होतोच. महर्षी महेश योगी जे आहेत, त्यांनी हे शास्त्रज्ञांच्यासमोर सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की 10% लोक जेवढे जगामध्ये प्रार्थना करतात, त्याच्यामुळे पृथ्वी तलावावरील बऱ्याच समस्यांचं निराकरण झालं आहे. आणि हे त्यांनी त्यांचा प्रयोगाने सिद्ध करून दाखवला. म्हणजे 1993 साली त्यांनी 400 लोकांना वॉशिंग्टनमध्ये ध्यानाभ्यास दिलेला आहे. ध्यानाभ्यास दिलेला आहे. 400 लोकांना वॉशिंग्टनमध्ये त्यांनी ध्यानाभ्यास दिलेला आहे. आणि ते जितके दिवस चालू होतं, जितके महिने चालू होतं, त्यामुळे वॉशिंग्टनमध्ये हे सातत्यानेच चालू होतं. तिथल्या 50% लोकांच्या बाबतीत गुन्ह्याचं प्रमाण कमी झालेल्याचं सिद्ध झालेलं आहे. 400% लोकांना ध्यानाभ्यास दिल्यामुळे वॉशिंग्टन ह्या शहरामधले 50% गुन्हे करण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. हे प्रयोगानिशी सिद्ध झालं आहे. परंतु हे तिथल्या शास्त्रज्ञांना कळलं नाही, म्हणून त्यांनी याला एक नाव दिलं, बाला महर्षी इफेक्ट, असं या ध्यानाभ्यासाला, या प्रयोगाला त्यांनी नाव देऊन टाकलं. तर मंडळी, इतक्या मोठमोठ्या लोकांनी जेव्हा असं वक्तव्य केलेलं आहे, त्यांच्यासमोर तर आपण खूप थिटे आहोत, नाही का? ध्यान करणं म्हणजे नेमकं काय आहे हे मी तुम्हाला सांगितलं. ध्यान करणं म्हणजे, पुन्हा थोडक्यात सांगते, मी गेले कित्येक वर्ष हे करते आहे. त्याचा माझा जो एक अभ्यास आहे, त्याचं सिंपल तत्त्व एवढंच आहे की तुमच्या मनातले सगळे विचार बाहेर गेले पाहिजेत. तुमचं मन अतिशय निर्विचारी झालं पाहिजे, शांत झालं पाहिजे. त्या मनात, त्या क्षणी तुम्ही जेव्हा डोळे मिटून बसता, तेव्हा मनातल्या सगळ्या विचारांना म्हणायचं, निघून जा बाहेर, कोणीही माझ्या मनात थांबायचं नाही. जात नाहीत, चिकट असतात, चिकटकुंडे मुंगळे असतात, ते जात नाहीत, ते जाणारेही नाहीत. त्यांना घालवण्याचा प्रयत्न करावा लागतो. तुम्हाला पहिले दिवस जमणार नाही, 2 दिवस जमणार नाही, 3 दिवस जमणार नाही, करा, सातत्याने करा. सातत्याने एखादी गोष्ट केली की मग ती जमायला लागते. गृहिणी जेव्हा नवीन नवीन संसारात पडते ना, लग्न होऊन, तेव्हा तिला कुठं सगळं येत असतं, तिला कुठे सगळ्या घरातल्या लोकांचे स्वभाव माहीत असतात. पण ती सगळ्यांना हळूहळू जसं रोज रोज तिथे वावरते, त्या किचनमध्ये राहते, तसं तिला कळायला लागतं की भांडी कुठं ठेवली आहेत, वस्तू कुठं ठेवल्या आहेत, धान्य कुठं ठेवलं आहे. मग तिला हळूहळू ते सरावाने सगळं जमायला लागतं. तसंच ध्यानाचं आहे. कुठलीही गोष्ट सरावाने केली की जमायला लागते. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, असं सगळेजण म्हणतात. सुरुवातीला अपयश प्रत्येक गोष्टीत येतं, लगेच तुम्हाला यश मिळेल अशी उंच अपेक्षा ठेवणं हे चुकीचंच आहे. मुळात अपेक्षा कुठल्याही गोष्टीची ठेवू नये, हे खूप चांगलं आहे. अर्थात सांगणं सोपं आहे, पण आपल्या मनाला ते पटत नाही. आपलं मन त्याला ॲक्सेप्ट करत नाही. किती जरी म्हणलं तरीसुद्धा आपण पुन्हा एखाद्या गोष्टीची अपेक्षा एखाद्या व्यक्तीकडनं करतोच. असं वाटतं की स्वयंपाक छान झाला ना, मग नवऱ्याकडनं अपेक्षा केली जाते की म्हणावं नाही यांनी थोडंसं की छान स्वयंपाक केला आहे. नाही म्हणत नवरा, त्याच्या तंद्रीतच असतो. तर आपण अपेक्षाच नाही केली आणि जर त्यांनी अचानक म्हणलं तर आपल्याला खूप छान वाटतं, चला बाबा आज आपण स्वयंपाक केला, धन्य झालो आपण, त्याचं कौतुक झालं. अपेक्षा न करता जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचं फळ मिळतं तेव्हा ते खूप गोड असतं. तसं ध्यान करताना सुद्धा अपेक्षा नका करू की मला मानसशांती मिळालंच पाहिजे, मला मनशांती मिळालीच पाहिजे.
माझी मानस्थिती सुधारलीच पाहिजे. तुम्ही करत राहा. माझ्या डोक्यातले वाईट विचार गेलेच पाहिजेत. माझ्या मनामधले कुठलेच विचार नकोत. अनेकदा असं होतं की कुठंतरी काहीतरी ड्रिलिंगचं काम चालू असतं, बांधकामाचं आवाज येत असतात किंवा आजूबाजूला लहान मुलांच्या खेळण्याचे आवाज येतात. असं बरंचदा होतं. मग आपलं ध्यान लगेच तिकडे होतं. काय ही मुलं, ह्यांना काय आहे का नाही, कशाला खेळतात? नाही, त्यांना खेळू दे, त्यांचं वय आहे. बांधकाम चाललंय, चालू दे, त्यांचं काम आहे. आपण आपलं काम करायचं. आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला ध्यान करायचं आहे. मग ध्यान करा तुम्ही. तुमचे कान बंद करायचे. मानसिकरित्या तुमचे कान बंद करायचे आणि फक्त श्वासावरती नियंत्रण ठेवायचं. आपला श्वास कसा आत येतो आणि कसा बाहेर जातो ह्याच्यावर फक्त कॉन्सन्ट्रेशन करा. ह्याच्यावर फक्त लक्ष द्या. ध्यान करणं म्हणजेच श्वासावर लक्ष देणे. आपण कसा श्वास घेतो, कसा सोडतो ह्यावर लक्ष देणे. आणि एखाद्या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं तर आपलं दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष जाणारच नाही. जेव्हा परीक्षा येते, मुलं अभ्यासाला लागतात, तेव्हा त्यांना 10 वेळा जेवायला चल रे असं म्हणून ते येत नाहीत. काय म्हणतात, थांब ग जरा, माझा अभ्यास आहे. म्हणजेच काय करतात ते, त्यांचं लक्ष अभ्यासावर केंद्रित झालं आणि त्याच्यात त्यांना आता अडथळा जेवणाचा सुद्धा नको असतो. म्हणूनच आपलं ध्यान इतकं छान पाहिजे की त्याच्यामध्ये बाजूला मोठमोठे तबले जरी वाजले तरी आपल्याला त्याचा काहीच फरक नाही पडायला पाहिजे. आपण आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं, ध्यान करायचं. मनात आलेले विचार येऊ देत. मनात विचार येऊ देत. त्यांना हाकलण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. एकदा तुम्हाला ही सवय लागली की तुम्ही बघा तुम्हाला त्याचे किती फायदे मिळतील. इतके छान फायदे मिळतील. ध्यान करण्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा फायदा, तुमच्या मनावर तुमचं नियंत्रण राहायला सुरुवात होते. मन हळूहळू शांत राहायला सुरुवात होते. एखाद्या दुसऱ्या वाईट गोष्टींकडं दुर्लक्ष करण्याची सवय लागते. तुमच्या वाईट सवयी जातात. काय आवाज करतायत, मी ध्यान करते हे म्हणणं म्हणजे वाईट सवय बंद होते. वाईट सवयी अनेक आहेत. अनेक सवयी आपल्याकडे असतात. उशिरा उठणे, उशिरा झोपणे, उशिरा जेवणे, सारखं खात राहणे, अति खात राहणे, सारखं काही ना काही आपल्याला झोपणं, अति झोपणं, ह्या सगळ्या वाईट सवयी आहेत ना, ह्या आपोआप कमी होतात. आपोआप कमी होतात ह्या सगळ्या सवयी. आपण फक्त त्याच्यावरती नियंत्रण ठेवायचं म्हणजे आपोआप नियंत्रण होतं. आपण फक्त ध्यान करताना आपल्या श्वासाकडे लक्ष दिलं तर ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष होईल. बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला गौण वाटायला लागतील. काय काय फायदे होतात? मन शांत होतं. म्हणजे जितकं तुम्ही झोपता ना, तुम्ही झोपल्यानंतर तुमचं मन जेवढं शांत होतं त्याच्यापेक्षा कैक पटीने तुमचं मन ध्यानामुळे शांत होतं. ध्यान करण्यामुळे तुमचं जे लक्ष आहे आणि लक्ष्य आहे, लक्ष आणि लक्ष्य दोन्हीमध्ये फरक आहे. लक्ष म्हणजे तुमचं लक्ष. अर्जुनाचं लक्ष काय होतं? पक्ष्याचा डोळा फोडणं, हे अर्जुनाचं लक्ष होतं. आणि लक्ष काय आहे? लक्ष देणं. म्हणून म्हणलं की लक्ष म्हणजे ध्यानाकडं लक्ष देणं. आणि लक्ष्य काय आहे? लक्ष्य हे आहे की आपलं मन शांत झालं पाहिजे, हे लक्ष्य आहे. लक्ष आणि लक्ष्य शब्द दोन्ही सारखेच वाटतात पण अर्थ दोघांचेही वेगळे आहेत. तर हे दोन्ही आपण जर मनात ठेवलं तर सहज साध्य होऊ शकतं. आध्यात्मिक ऊर्जा वाढते, मन शांत होतं, झोप कमी होते, आध्यात्मिक ऊर्जा वाढते, आध्यात्मिक विज्ञान वाढतं, बौद्धिक परिपक्वता वाढते, कुठं काय बोलायचं, कसं बोलायचं ह्याचं ज्ञान मिळतं. आणि आपण जे काही काम करतो त्याच्यामध्ये आपल्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते. आपली कार्यक्षमता दुपटीने वाढते, आपली स्मरणशक्ती वाढते. ह्या अशा अनेक गोष्टी एका ध्यानामुळे फक्त एका ध्यानामुळे होतात. फक्त त्या एका ध्यानासाठी आपण वेळ काढणं खूप आवश्यक आहे. आणि तो वेळ जर तुम्ही काढला
तर चांदीच चांदी आहे, सुवर्ण काळ आहे, सुवर्ण युग आहे. आपल्या स्वतःला आपण शांत ठेवणं सध्या ही काळाची खूप गरज झालेली आहे. सततच आपल्या मनात सतत आपण काही ना काही बोलत असतो. घरात कोणी नसलं तरी आपण आपल्या मनाशी बोलत असतो. हा सगळ्यांचाच अनुभव असणार आहे, मला खात्री आहे. 100% असतो. मला सुद्धा सुरुवातीला ध्यान करताना खूप त्रास झाला, नाही लक्ष लागत. पण हळूहळू ध्यानामुळे आज इतके वर्ष मी ध्यान करते आहे. बऱ्यापैकी स्वभाव शांत होतो, बऱ्यापैकी मनशांती मिळते, बऱ्यापैकी आपण इग्नोर करायला सुरुवात करतो. हळूहळू नंतर अशी सहन आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मान म्हणजे अपमान, नंतर वेदना ह्या 100% असतात. प्रत्येक व्यक्तीला आहे. जगातल्या जेवढ्या व्यक्ती आहेत त्या सगळ्या व्यक्तींना तुम्हाला एकही व्यक्ती अशी सापडणार नाही जो खूप पूर्णपणे सुखी आणि समाधानी आहे. सुखी माणसाचा सदरा अजूनपर्यंत कुणालाही सापडलेला नाही. तो आपण आपला स्वतःचाच आपल्या अंगावर पांघरून घ्यायचा असतो, घालायचा असतो. त्यामुळे जगातली प्रत्येक व्यक्तीला अपमान सहन करावे लागतात, वेदना सहन कराव्या लागतात. आणि त्या जर आपण आनंदाने सहन करायच्या असतील, सहज अपमान गिळायला शिकायचं असेल, तर ध्याना इतकं सुंदर औषध नाही. आज मी इथं ध्यानाचं महत्त्व तुम्हाला सांगितलं. तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवल्यास तुमचे फार उपकार होतील माझ्यावर. तुम्ही सगळे पर्सनल टाकता. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या सांगते की मला कमेंट बॉक्समध्ये द्या. तुमच्या कमेंट्स ऐकून इतरांना छान वाटेल, इतरांनाही असं वाटेल की आपणही छान छान कमेंट्स द्याव्यात. तुमच्या कमेंट्स असल्या की मला आणखीन स्फूर्ती मिळते. पण हे तुम्हाला कधी कळणार? ध्यान करा म्हणजे समजेल. मंडळी, मी आज इथेच थांबते. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कृपा करून मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.